त्यांची जी आहे ते तपासणी करण्यासाठी जरांगेंनी नकार दिलेला आहे आणि डॉक्टरांची टीम जी आहे ते आता वरती या ठिकाणी आपापसामध्ये चर्चा करते आणि जरांगे पाटील जे आहेत तिथं बसलेले आहेत. आझाद मैदानावरची दृश्य तुम्ही माध्यमातून पाहताय. त्यामुळे याबाबत जरांगे पाटील यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम आलेली आहे. त्यामुळे त्यांची जरी आपापसात चर्चा सुरू असली तरी आता काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. बीपीची तपासणी करण्यात आली आहे, मात्र इतर ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट करण्यासाठी जरांगे पाटील यांनी जो आहे तो नकार दिलेला आहे. त्यामुळे त्या डॉक्टर आपापसामध्ये चर्चा करत आहेत. काही टेस्ट सॅम्पल घेण्यासाठी ते आलेले आहेत, मात्र जरांगे पाटील यांनी नकार दिल्यामुळे ते आता डॉक्टर आपापसामध्ये आता चर्चा जी आहे ते आता करत आहेत. त्यामुळे आता यामध्ये आता जरांगे पाटील यांनी नकार दिलेला आहे, तर आता पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सरकारची आज कोणती टीम येते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सरकारचं शिष्टमंडळ येईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजची मुदतवाढ सरकारनं दिली असली तरी उद्या काय होईल, सरकार शिष्टमंडळ येईल का, काय त्यांच्या मागण्या पूर्ण करतील का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. सरकारचं शिष्टमंडळ कधी येईल किंवा त्यांचे काय संबंध होईल, त्यांचं काय बोलणं होईल, त्यांच्यामध्ये काय चर्चा होईल, आता हे पाहणं जेवढं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पाहताय की या ठिकाणी डॉक्टरची टीम पुन्हा एकदा त्यांची जे आहे ते टेस्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आणि जरांगे पाटील जे आहे ते या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा नकार जो आहे तो दिलेला आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी डॉक्टरची टीम आलेली होती आणि त्यांनी तपासणीसाठी इतर काही तपासण्या होत्या, त्या तपासण्या करण्यासाठी देखील त्यांनी आता या ठिकाणी पूर्णपणे केलेलं आहे. जरांगे पाटील या ठिकाणी आता त्यांनी झोपलेले जे आहेत डॉक्टरची टीमने 2 वेळा रिक्वेस्ट केली, मात्र तिसऱ्यांदा एकदा डॉक्टरांची टीम त्यांना रिक्वेस्ट करते. आता या ठिकाणी डॉक्टर जे आहेत ते शुगर टेस्ट करण्यासाठी आलेले आहेत आणि आता शुगरची टेस्ट सुरू आहे. डॉक्टर पुन्हा एकदा या ठिकाणी आलेले पण त्यांच्या वतीने आता शुगरची टेस्ट या ठिकाणी आलेली आहे आणि जेवढ्या सुया ठिकाणी डॉक्टरांची जेवढ्या सुया दादांना टोचतील तेवढा बदला 100% मराठा घेणार आहे. जर या ठिकाणी पाहायला गेलं तर शुगरची टेस्ट जी आहे करण्यात आली. मोबाईल नका टाकू मध्ये. सुरुवातीला त्यांनी जी आहे ती टेस्ट करण्यासाठी नकार देण्यात आला होता, मात्र आता शुगरची टेस्ट जी आहे ती आता त्यांच्या वतीने करण्यात आता आलेली आहे. बीपीची टेस्ट झालेली, मात्र आता इतर ज्या चाचण्या आहेत, इतर ज्या आहेत, त्यामुळे आता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे आता हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. हॅलो, बॅरिकेड आहे ना, बॅरिकेड ऐका रे मित्रांनो, समोरचे बांधव, मीडियाच्या पाठीमागचे माझे बांधव, माझे मीडियाच्या डॉक्टरची टीम सध्या अजूनही स्टेजवरती आहे. आता 4 दिवस झालं ही जी मंडळी आहे ना, अख्ख्या जगाला आपल्याला दाखवत आहे. आपण कृपया त्यांना सहकार्य थोडं पाठीमाग करा. चला पलीकडचे पाठीमागे चला 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 लगेच लगेच आता चला चला पाठीमागे चला बरं, ते पाठीमागचे चला 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 पाठीमागे हे पाहणं असणार आहे, कारण का डॉक्टरची टीम बोलतील का आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र डॉक्टरच्या टीमनं
प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी या ठिकाणी नकार जो आहे तो आता दिलेला आहे. त्यामुळे आता त्यांचे तिसरा जरी दिवस असला तरी आता सरकारचं शिष्टमंडळ येईल का, त्यांच्याशी काही बातचीत करेल का, आता हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सरकारनं जर 1 दिवसाची मुदतवाढ दिली असली तरी आता यापुढे आता कसं काय होईल हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि या पावसामध्ये मराठा बांधव भिजत आहे. तर दुसरीकडे जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव मुंबईमध्ये आलेले आहेत. जर पहिल्या दिवशी जेवढी मुंबई जाम होती त्याच्यानंतर त्यांनी मराठा बांधवांना जरांगेने थोड्या प्रमाणात जर शांत केलं असलं तर यापुढे काय होईल, सरकारचं शिष्टमंडळ येईल का, त्यांचं काय बोलणं होईल, आता हे देखील पाहणं महत्त्वाचं या ठिकाणी असणार आहे. कारण का 1 दिवसाची जरी मुदतवाढ दिली असली तर पुढे काय होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्र लक्ष लागलेलं आहे. शिंदे समिती असेल किंवा काही मराठा आरक्षणाची उपसमिती असेल, यांचा पुढचा निर्णय काय असेल, यांच्या सर्व मागण्या काय आहेत, आता हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. जरी राजकीय रंग असेल किंवा जरांगे यांच्या फडणवीसवरची टीका असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, आता त्यापुढे कशा प्रकारचं हे देखील आता पाहणं खूपच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे जरी आज उपोषणाचा तिसरा दिवस जरी असला त्यामुळे आता रणजित लोकमत, कॅमेरामॅन प्रणित हाटेसह रणजित लोकमत.